शौनकादयः सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत त एकदा तु मुनयः प्रातरहुत हुताग्नयः सत्कृतं सूतमासीनं पप्रुच्छुरिदमादरात्. एकदा शौनकाधिक 88,000 ऋषी मुनी ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून नैमिषारण्यामध्ये आलेले आहे. कशा करता? सत्रम स्वर्गाय लोकाय. एक सत्र मानले त्याने. 1000 वर्ष आता या नैमिषारण्याच्या बाहेर जायचं नाही, इथंच थांबायचं. कशा करता? स्वर्गाय म्हणजे स्वर्गाच्या प्राप्ती करता का हे ऋषीमुनी? एवढा परमार्थ 1000 वर्ष स्वर्गात. स्वर्गाय म्हणजे त्या स्वर्गात करता नाही. स्वर्गायचा श्रीधर स्वामींनी अर्थ केलाय स्वहा गीयते इति स्वर्ग. हा स्वहा म्हणजे देव, इंद्रादिक देव देवता, आणि ग म्हणजे गातात, ज्याचं गुणगान करतात. इंद्रादिक देवता ज्याची स्तुती करतात त्या परमात्मा वैकुंठाधिपती नारायणाच्या प्राप्तीकरिता हे ऋषी मुनी या नैमिषारण्यामध्ये आलेले आहेत. 88,000 ऋषी मुनी आहेत. आल्यानंतर हे नैमिषारण्य म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये लखनौ पासून उत्तरेकडं साधारणतः 100 किलोमीटर अंतरावर आहे. बरं, सीतापूर जिल्ह्यामध्ये गोमती गंगेच्या तीरावर आहे. इथे कोटी तीर्थ आहे, चक्रतीर्थ आहे, इथे काली मठ आहे, इथे हनुमान गडी आहे, इथे व्यास गद्दी आहे, इथे सूत गद्दी आहे. अत्यंत पवित्र भूमी आहे महाराज नैमिषारण्य म्हणजे. ही संतांची भूमी आहे. 18 पुराण या भूमीमध्ये झालेले आहे. पुराण कथा इथे निरंतर चालतात. ही संतान जगातले सगळे साधू संत आत्मकल्याण करून घेण्याकरिता, परमात्म साक्षात्कार करून घेण्याकरिता या नैमिषारण्यामध्ये येतात आणि इथे साधना करून आत्मकल्याण करून घेतात. ह्या भूमीचा महिमा आहे. भूमीमध्ये सुद्धा दिव्यत्व असतं. आपल्या भागातले थोर संत, या युगातले नामावतार संत श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर गुरुमंत्रासाठी शोध घेत गुरुच्या शोधात निघालेले आहे. येथून जवळच असलेल्या माणिक नगरला संत श्री माणिक प्रभू महाराजांकडे जातात. महाराज मला मंत्र द्या. तेव्हा माणिक प्रभूंनी गोंदवलेकर महाराजांना सांगितलं, तू माझं वासरू नाहीस आणि मी तुझी गाय नाही आहे. प्रत्येक गायीचं वासरू ठरलेलं आहे. तुझा गुरु वाट पाहतोय. येथून तू मराठवाड्यामध्ये जा, उत्तरेकडे जा आणि तिथे गुरु महाराजांची भेट होईल. त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे मग तिथून पुढे ते येळेगावला आले आणि येळेगावला तुकामाईंचं दर्शन झालं. आता कसं झालं वगैरे ती कथा खूप मोठी आहे, आपल्याला तिकडे जायचं नाही. सांगायचं तात्पर्य, तुकामाईंनी पहिल्यांदा परीक्षा पाहिली गोंदवलेकर महाराजांची. खूप गोड कथा आहे महाराज. तुकामाई अशीच बसले होते. हे पाटील लोक वगैरे जवळ बसलेले शिष्य मंडळी लागलीच सांगितलं पाटलांना, जवळच्या शिष्याना, अरे मोठा चोर यायलाय, चोर यायलाय आणि माझं सगळं चोरून नेणार आहे, मला लुटून नेणार आहे. इतक्यात थोड्या वेळात गोंदवलेकर महाराज आले. तुकामाईला पाहिल्या बरोबर चरणावर साष्टांग दंडवत घातला. अरे हा चोर आहे, बडवा याला, काठीनं मारा सांगितलं. लगेच काट्या लाठ्या बडवून काढलं. थोडा वेळ बडवू दिलं आणि लगेच अरे 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 या लेकराला का मारतात तुम्ही, बंद करा मारणं. त्याने काय केलं, उठ. त्यांनी उठ म्हटल्यानंतरच उठले गोंदवलेकर महाराज. संध्याकाळची वेळ, नदीच्या तीरावर वाळवंटामध्ये आलेले. सांगितलं इथं वाळू उकर, खड्डा कर. वाळू उकरली. गोंदवलेकर महाराजांनी खड्डा केला. हे लेकर खेळू लागलेत ना, उचलन या खड्ड्यात घालून वरून वाळू दो. अद्भुतच महाराज. तुकामाई म्हणजे मुकांद बजरे जडवत अवलिया महात्मा होते महाराज. एक क्षणात इथं तर 1000 कोसावर दुसऱ्या क्षणी दिसत. काय करतील काही सांगता येत नाही. अवलिया महात्मा. हो, हे महात्म्याचे अनेक प्रकार आहेत. बालोन्मत्त पिशाचवत. काही महात्मे बाल वृत्तीचे असतात, काही उन्मत्त वृत्तीचे असतात, काही पिशाच वृत्तीचे असतात. कसे वागतील काही सांगता येत नाही. एखादा वेडा पिसा. आमच्या मारमार साहेबांच्या गावाला नळगीरला एक बापूदेव महाराज म्हणून त्यांची समाधी आहे. अगदी वेड्यासारखं राहत होते महाराज.
लोक त्यांना वेडच म्हणायचे, वेडा बापूदेव म्हणायचे. संत हो, एखादा महात्मा वेड्यात सून, जड भरत महाराज वेड्यात सून घेतलं होतं. एखादा महात्मा बालवृत्तीनं राहतो, एखादा पिशाच वृत्तीचा असतो. कोण कसा महात्मा कधी कुठे राहील सांगता येत नाहीये. तसं येळेगावकर महाराज, तुकामाई अशीच महाराज, आणि त्यांनी ती वाळू उकरायला लावली, लेकरं घालायला लावले, वरी वाळू पुरून टाक म्हणे आणि बस मांडी घालून, मी उठ म्हटल्याशिवाय उठायचं नाही. आता गुरुची आज्ञा. लेकर पुरायला लावले, वर बसायला लावलं, आणि आपण गावात गेले आणि सगळ्या लोकांना आरटून सांगितलं, अरे कशाला हाय दिलात म्हणे, सांभाळणं होत नाही तर मारून टाकण्याकरता सांभाळले का तुम्ही लेकर? पहा, तो एक राक्षस आलाय आपल्या गावात आणि लेकर मारू लागलाय. बघा, जा कुठे तुमचे लेकर, हुडकून काढा. लेकरच दिसना. काय झालं, काय झालं? अरे यानं तुमचे लेकर या वाळूत पुरले तर, आणि वर बसलाय ढोंग करून, बडवा याला, पुन्हा बडवायला. बेशुद्ध परेपर्यंत बडवलं मला. पुन्हा तुका माहिती, अरे 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 का मारतात? ते बेशुद्ध पडलं ना, मरेल ना, ते बंद करा मारणं. का मारतात? मी आमचे लेकर यानं पुरून टाकले, मारले. कोण म्हणतं मारले? उकरा बरं, ते उकरलं. हाक मारा तुमच्या लेकराला. हाक मारली की पळत आले लेकर. अशी अद्भुत लीला. आणि ही परीक्षा पाहून गोंदवलेकर महाराजांना तुकामाईने जवळ केलं आणि तुकामाईनं राम नामाची दीक्षा दिली, राम मंत्र दिला, नाम मंत्र दिला आणि सांगितलं की आता 1 वर्षपर्यंत नैमिषारण्यामध्ये जाऊन राहा आणि वर्षभर केवळ या मंत्राचा जप करा, प्रति क्षणाला जप करा. कारण जसं आम्ही आंब्याचं लोणचं घालतो, लोणचं घातल्याबरोबर त्याला चव येते का? गोड लागतं का? नाही, ते मुरावं लागतं. आणि मुरलं की मग एक प्रकारचा स्वाद येतो, चविष्ट होतं ते. तसं लोणचं जसं मुरावं लागतं तसं नाम सुद्धा अंगात मुरावं लागतं. भक्ती मुरावी लागते, परमार्थ मुरावा लागतो. नुसतं काही 4 गोष्टी ऐकल्या आणि नुसतं काहीतरी केलं म्हणजे पारमार्थिक बनता येत नाहीये. परमार्थ साधना करून अंगात मुरवावा लागतं. म्हणून गोंदवलेकर महाराजांना सांगितलं, जा नैमिषारण्यामध्ये आणि तिथे 1 वर्ष अखंड नामस्मरण करा, म्हणजे हे नाम तुमच्या अंगात मुरेल आणि मग नामाचा प्रचार करा. गोंदवलेकर महाराज येतात आणि वर्षभर इथे नामस्मरण करतात. महाराज अंगात राम नाम, रोमा रोमात राम भरला, राम मुरला, भरला आणि भरून पुन्हा उरला. धन्य ही नैमिषारण्य भूमी, ही संतांची भूमी आहे. जगातले सगळे साधू संत इथे येतात आणि साधना करतात आणि आपलं कल्याण करून घेतात. महाराज 88,000 ऋषी मुनी या ठिकाणी आलेले आहेत. आणि मग नित्याचं कर्म, स्नान, संध्या, पूजा, अर्चा, जप, जाप्य, प्रातर हुत हुताग्नया. अग्नीमध्ये आहुती दिलेली आहे. गोमातेचं पूजन केलं, गोग्रास दिला, देवाला नैवेद्य दाखवला, अग्नीमध्ये आहुती दिली, गोमातेला गोग्रास दिला. यथासांग रोजचं कर्म, ध्यान, धारणा, पूजा, अर्चा, जप, जाप्य, काही ग्रंथाची पारायण सगळी पूर्ण केली. जो रोजचा नियम आहे तो पूर्ण केला. रोज काहीतरी नियम असावा बरं. किमान हरिपाठ म्हटल्याशिवाय मी अन्न ग्रहण करणार नाही. ज्ञानेश्वरीच्या 5 वह्या वाचल्याशिवाय मी चहा पिणार नाही. काहीतरी नियम असावा हो. दासबोधाच्या 5 वह्या वाचीन आणि मगच मी भोजन करेन. आई वडिलांना नमस्कार करेन आणि मगच मी भोजन. काहीतरी नियम असावा. ज्याच्या जीवनात नियम नाही त्याचं जीवन पशुतुल्य आहे. महाराज जनावराला काही नियम आहेत का? गाईला, म्हशीला, कुत्र्याला, मांजराला, कावळ्याला, चिमणीला काही नियम आहेत का त्यांच्याकरता? विधी किंवा निषेध तुमच्या आमच्या करता आहे, पशुपक्षा करता नाहीये. त्यांना कुठलाच नियम, भूक लागली की खायचं, झोप आली की झोपायचं, त्यांना नियमच नाहीये. काय एखादी उदगीरमध्ये एखादी म्हैस की ज्ञानेश्वरीच्या 5 वह्या वाचल्याशिवाय मी कडबा खाणार नाही असं केलाय नियम कधी म्हशीनं? एखाद्या कावळ्यानं भागवताचा अध्याय ऐकल्याशिवाय मी काही खाणार नाहीये ना. कुत्र्याला, मांजराला, कावळ्याला, चिमणीला, पशुला, पक्षाला नियम नाहीये. आहार, निद्रा, भय, मैथुनंच, फक्त या 4 गोष्टी आहेत महाराज. नियम तुम्हाला आम्हाला आहेत.
नियम मानवा करतायत. म्हणून जीवनामध्ये काहीतरी नियम केला पाहिजे. रोज नियम. आमचे नामदेवराय म्हणतात, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. नियम थोडाच करा, पण कटाक्षानं पाळा. रोज एक माळ जप करेन आणि मगच अन्नग्रहण, एवढा जरी नियम झाला तरी पुष्कळ झाला महाराज. पण तो कटाक्षानं सांभाळावा, नियम चालवावा, नियम मध्येच सोडू नये, तोडू नये. या साधू संतांचे नियम आहेत. नियम पूर्ण झाले आणि आता थोडा वेळ शिल्लक आहे. आता वेळ शिल्लक असेल तर काय करावं? आम्ही काय करतो? काही नाही. लाईट असली तर बटन दाबतो, एखादं सिरियल पाहतो. त्या सिरियल मध्ये फालतू आयुष्य गमवतो. अरे अरे, त्याला ना महाभारताचा आधार, ना रामायणाचा आधार, ना भागवताचा आधार, मनानं जोडाजोड केलेली आहे. काही सिरियल काढली. आता तर नवीन नवीन त्या सिरियल मध्ये नवीन लग्न झालेल्या पोरी तडातड नवऱ्याच्या गालफडा मारू लागल्या. आणि ते तिथं पाहायचं, घरात तसंच करायचं. प्रॅक्टिकल म्हणे. काहीतरी दाखव ना. बर्बाद करू नका आयुष्य. टीव्ही, सिनेमा, नाटक, ग्राम्य गीत किंवा साधारण डिटेक्टिव्ह कादंबऱ्या वाचण्यामध्ये आयुष्य फालतू वेळ घालवू नका. आम्ही आता काही काम धंदा नाही, टीव्ही तरी पाहतो, नाहीतर चव्हाट्यावर बसून याची टिंगल कर, त्याची टिंगल कर, याची निंदा कर, त्याची स्तुती कर. नाही, आता कामच नाही, करमत नाही. चला पत्ते कुठत बसू. पत्ते खेळण्यामध्ये वेळ घालतो, गप्पा टप्पामध्ये वेळ घालतो, लोकांची निंदास्तुती करण्यामध्ये वेळ घालवतो, सिरियल पाहण्यात वेळ घालवतो. आमचे संत सांगतात, बाबांनो, हे मानवी शरीर पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. बार बार अवसर नाही आवे. हे घबाड आहे. समर्थाने म्हटले, नरदेह लाभले घबाड. हे मूर्त आहे, घबाड मूर्त. अनमोल रत्न आहे नरदेह म्हणजे. मनुष्य देह हे आयुष्य पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये. म्हणून मिळालेल्या आयुष्याला सार्थक करण्याकरिता आयुष्याचा वेळ वाया घालवू नका, बर्बाद करू नका. पुन्हा पुन्हा हे मिळणार नाहीये. म्हणून आयुष्य सार्थकी लावण्याकरता संतांनी सांगितलं, आयुष्य कसं घालवावं. संत सांगतात, काळ सारावा चिंतने, एकांतवासे गंगा स्नाने, देवता पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या. संत सांगतात, काळ सारावा चिंतने. भगवंताच्या चिंतनात काळ घालवा. थोडा जरी वेळ मिळाला, भगवंताचं शांत चित्तानं ध्यान करा. वेळ मिळाला, कवाड लावून घ्या आणि ध्यान करा, जप करा, सद्ग्रंथाचं वाचन करा. आत्मकल्याण होणार आहे, मन पवित्र होणार आहे, जीवनातला आनंद प्राप्त होणार आहे, परमात्म्याचं दर्शन होणार आहे. साधना जर सतत केली तर हे घडणार आहे महाराज, अन्यथा नाही आहे. म्हणून वेळ व्यर्थ घालवू नये महाराज. भगवंताच्या चिंतनात वेळ घालवावा. म्हणून या साधू संतांनी विचार केला की आता आपलं नित्याचं कर्म झालंय, थोडा वेळ, तास दोन तास वेळ शिल्लक आहे, मग काय करायचं, गप्पा टप्पा मारल्यापेक्षा चला एखाद्या साधूच्या चरणाजवळ जाऊया, सत्संग करूया. कारण संतांच्या चरणाजवळ गेल्यानंतर काहीतरी सद्ग्रंथ ऐकायला मिळतात, प्रवचन ऐकायला मिळतं, साधूंचं चरित्र ऐकायला मिळतं, अध्यात्मशास्त्र ऐकायला मिळतं, वेदांताच्या चर्चा ऐकायला मिळतात. जे ऐकल्यानंतर आमचं मन पवित्र होतं, विकार रहित होत. अशा प्रकारचं सत्साहित्य ऐकायला मिळतं संतांच्या मुखातून. म्हणून आपण आता सत्संग करूया, संतांच्या संगतीत राहूया. म्हणून हे सगळे 88,000 ऋषी मुनी त्या गोमतीच्या तीरावर व्यास गद्दी, सूत गद्दी आहे, तिथे येतात. तिथे पाहतात तर व्यासांचे लाडके शिष्य सूत मुनी, ज्यांनी 18 पुराण अभ्यास केलेला आहे, मोठे वक्ता आहेत, गोड 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 कथा सांगतात, कीर्तन छान करतात, प्रवचन छान करतात, मनोरंजन पूर्वक आणि भगवंताच्या गोड गोड कथा आमच्या गळ्यामध्ये उतरवतात. दृष्टांत, कथा, उपकथा आदी सांगून दिव्य जीवनाचं तत्वज्ञान आमच्या गळी उतरवण्याचं काम करणं हे सूतांचं जीवनाचं ध्येय आहे महाराज. सूतमुनी महात्मा आहेत, त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत कथाकारामध्ये. आणि त्यांच्या चरणाजवळ येऊन हे सगळे शौनकादी ऋषी मुनी अत्यंत विनम्र भावानं प्रार्थना करतात हात जोडून, हे सूता, सूत सूत महाभाग,
त्वया खलु पुराणानि सेतिहासानि चानघ आख्यातान्यप्यधीतानि धर्मशास्त्राणि यान्युत यानि वेदविदां श्रेष्ठो भगवान् बादरायणः अन्ये च मुनयः सूत परावर विदो विदुः. सुता, आज आमचं केवढं भाग्य उदयाला आलं हो. अनेक जन्मातलं पुण्य त्याचं फल आज उदयाला आलं म्हणून तुमच्यासारख्या साधू पुरुषाचं दर्शन झालं. नाहीतर महात्म्याचं दर्शन, अधिकारी संतांचं दर्शन सहज होतं का? नाही महाराज. आमचे संत सांगतात बहु अवघड आहे संत भेटी. संतांची भेट फार अवघड आहे महाराज. परी जगजेठी करुणाची, त्या जगजेठीनं, त्या जगन्नाथानं कृपा केली आमच्यावर तरच अधिकारी संतांचं दर्शन होतं महाराज, अन्यथा नाही आहे. आज आमच्यावर परमात्मा प्रसन्न झाला म्हणून तुमच्यासारख्या महापुरुषाचं दर्शन झालं. गुरुदेव हे सुता, व्यासासारख्या महापुरुषांची कृपा तुमच्यावर आहे, त्यांचा वरद हस्त तुमच्यावर आहे. तुम्ही व्यासांचे लाडके शिष्य आहात आणि व्यासांच्या कृपेनं तुम्हाला 18 पुराण मुखोद्गत आहे, महाभारत मुखोद्गत आहे, इतिहास ग्रंथ मुखोद्गत आहे. इतिहासाचं ज्ञान आहे, पुराणाचं ज्ञान आहे, धर्मशास्त्राचं ज्ञान तुम्हाला आहे. तेव्हा हे सुता कृपा करा आणि आम्हाला दिव्य ज्ञानाचा बोध करा. भगवंताचं चरित्र सांगा. हे सुता, आता घोर कलियुग येत आहे आणि या कलियुगामध्ये जीवश्चासुरतांगतः, जीव असुर बनलाय. आकारानं माणूस आहेत आम्ही, पण प्रकारानं राक्षस बनलो. आमचं जीवन, आमचं आचरण, आमचं वागणं जर पाहायला गेलं माणसासारखं नाही महाराज, असुरासारखं आहे. आकार माणसाचा पण प्रकार राक्षसाचा आहे. कलियुगामध्ये जीव स्वार्थी बनला. मी आणि माझी बायको, मी आणि माझा नवरा, मी आणि माझं कुटुंब याच्या पलीकडे विचारच करायला तयार. फक्त पोटाची गार भरणे, एखादा छान पैकी एसी बंगला बांधावा, 4 व्हीलर राहावी, पैसा अडका राहावा, नोकर चाकर राहावे, झालं, जीवनाची व्याख्या संपली महाराज. अरे केवळ एवढ्यालाच जीवन म्हणत नाही. पैसा मिळवणं हे जीवनाचं अंतिम साध्य नाहीये. अंतिम साध्य मानवी देह मिळालाय, परमात्मा प्राप्ती हे अंतिम साध्य आहे महाराज. भगवंताचं दर्शन हे अंतिम साध्य आहे. कलियुगामध्ये जीव अल्पमती झाला, अल्पगती झाला, अल्पकृती झाला. अनाचार, दुराचार, स्वैराचार, अत्याचार, भ्रष्टाचार, आता तर भ्रष्टाचारच शिष्टाचार झालाय. अनाचार, दुराचार, अत्याचार, स्वतःच्या पोटाची गार भरण्याकरता इतरांचे गळे लोक दाबू लागलेले आहे. असुरासारखं वागत आहे. कुठे सत्य राहिलं नाही, तप राहिलं नाही, दया राहिली नाही, दान धर्म नाहीये, कुठेही प्रकारे सदाचार नाहीये, कदाचार झाला. अभक्षाभक्षण करत आहेत, अपेय पान करत आहेत, अगम्यागमन करत आहेत, भयंकर पाप कर्म करून ते करत आहेत आणि नरक यातना भोगत आहेत. तेव्हा गुरुदेव हे सुता, या नरक यातनातून मुक्त होण्याकरिता जीवनाचा सोपा मार्ग आम्हाला दाखवा, की ज्या मार्गाने आम्ही चाललो असताना एक ना एक दिवस भगवंतापर्यंत जाऊन पोहोचू. या जन्म मरणातून मुक्त होऊ, या ज्ञान सागरातून आम्ही तरुण जाऊ. संसार सागर तरण्याकरता आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. हे सुता, हे गुरुदेव, कृपा करा. तुम्ही आमचे गुरुदेव आहात. कर्णधार एवार्णवम, समुद्रातून तरुण जाण्याकरता जशी नौका लागते. समुद्रातून तरायचं म्हणजे काय लागतं? चालत जाता येईल, पोहत जाता येईल. अरे छोटी नदी असली, विहीर असली, काही डबका असलं तर पोहत जाता येईल. समुद्र कुठं जाता येईल का? समुद्रात पोहून जाणं अशक्य आहे. एखादाच महात्मा, स्वातंत्र्यवीर सावरकरासारखा महापुरुष की जो समुद्राची खाडी तरून जातो, इतराला शक्य नाहीये. समुद्र तरणं बाहून तर अशक्यच आहे. ते वाहन नेता येईल, बैलगाडी वगैरे नाही. मग समुद्र जर तरायचा असेल तर त्याला एकच उपाय, तो म्हणजे नौका. नौका असावी लागते. नौकेनं सहज तरता येते. तसं मानवी शरीर ही नौका आहे आणि संसार एक समुद्र आहे. हा संसार समुद्र तरुण जाण्याकरता मानवी देहरूपी नौका आम्हाला लाभलेली आहे आणि आत बसलेला जीवात्मा हा प्रवासी आहे. बर, समुद्रही आहे, नौकाही आहे आणि प्रवासी बसलेला आहे. पण नावाडीत जर नौका चालवणारा नसेल तर चालेल का? नौका जाईल का पैल तीराला?
ज्या नौकेला चालवणारा नावाडी नाही, वाऱ्याच्या झोतानं कुठेही भरकटत जाते, खडकावर आदळून छिन्न भिन्न होते, प्रवासी सगळे बुडून जातात. म्हणून नौका चालवणारा कुशल नावाडी पाहिजे. तसं आमच्या जीवनामध्ये सुद्धा या जीवनरूपी नौकेला चालवण्याकरता संत सद्गुरू हे आमचे नावाडी आहे. त्यांच्याशिवाय आमची ही जीवनरूपी नौका पैल पार होत नाहीये. म्हणून हे सुद्धा तुम्ही आमचे गुरुदेव आहात, तुम्ही आमचे कर्णधार आहात, तुम्ही आमचे नावाडी आहात आणि आमची ही जीवन रूपे नाही का पैल पारण्या, संसार सागर तारून आम्हाला पैल पारण्या, भगवंताच्या चरणाजवळ न्या, आमचं जीवन कृतार्थ करा. आम्ही तुमच्या चरणी शरण आलो आहोत. हे सुद्धा भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला आणि गोड गोड लीला केल्या, अवतार कार्य केलं, बाल लीला केल्या, यमुनेच्या तीरावर लीला केल्या, गिरिराज गोवर्धनाच्या ठिकाणी लीला केल्या, अनेक लीला. त्या लीलांचे श्रवण केलं असताना पाप मुक्ती होते, जीवन कृतार्थ होतं. त्या कृष्ण कथा, ते कृष्ण चरितामृत आम्हाला विस्तारपूर्वक सांगा. धर्माचं रक्षण कोणी केलं? कृपा करून ते सांगा. मनुष्य देह आम्हाला प्राप्त झाला आहे, पण मनुष्य देहात आल्यानंतर आम्ही काय करावं हेच आम्हाला कळत नाही. आम्ही मनाला येईल ते वागू लागलोय, स्वैर आचार चाललेला आहे, पण कसं वागावं हे आम्हाला कळत नाहीये. म्हणून तुम्ही उपदेश करा. मनुष्य देहाची सार्थकता कशात आहे? मनुष्य देह मिळाला असताना जीवनात काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे, जेणेकरून जीवन कृतार्थ होईल, तो बोध करा आणि आमचा उद्धार करा. अशी प्रार्थना शौनका दिवशी सूतमुनीची करतात. तेव्हा सूतमुनी प्रसन्न हृदयानं पहिल्यांदा आपल्या गुरुदेवांच्या चरणकमलाचं हृदयामध्ये ध्यान करतात, गुरुदेवांना वंदन करतात, व्यास महाराजांना वंदन करतात, सरस्वती मातेला वंदन करतात आणि त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. काय उत्तर देतात? उद्या दुपारी 2 वाजता पाहूया. झालेली सेवा गुरुमाऊलींच्या चरणकमली समर्पित असो. आज पहिला दिवस आणि तिकडे कथेची सांगता करून येण्याकरता थोडा विलंब झाला, त्याबद्दल श्रोते मंडळीची मी पहिल्यांदा क्षमा मागतो बरं का, विलंब झाल्याबद्दल. झालेली सेवा भगवान दत्तात्रेयांच्या चरणकमली समर्पण करूया. थोडस नाम संकीर्तन करूया. तोपर्यंत यजमान आरती लावतील. हरे नमः. हरे